2025 मध्ये RBIने जे गाईडलाईन दिल्या होत्या त्या गाईडलाईननुसार सर्व बँकांना त्यांच्या वेबसाईट्स, त्यांचे ईमेल IDs हे .bank.in या डोमेनवरती शिफ्ट करायला सांगितले होते. थोडक्यात यापूर्वी जनता बँकेची जी वेबसाईट होती ती जनता बँकेची वेबसाईट jantabankpune.com अशी होती. .com, .co.in, .in हे जे डोमेन आहेत हे डोमेन कोणताही डोमेन रजिस्ट्रार देऊ शकतो. त्यामुळे त्याच्यामध्ये जेन्युइननेस चेक केला जात नाही. आता RBIने जी गाईडलाईन दिली त्यानुसार सर्व बँकांना हे मॅन्डेटरी आहे की त्यांच्या वेबसाईट्स ह्या .bank.in नी चालू होती. त्यामुळे बँकेची ही वेबसाईट आहे हे त्याच्यामध्ये क्लिअर कट इन्फॉर्मेशन मिळते. आणि हे ज्या वेळेला डोमेन रजिस्टर होतं ते IDRBT जी RBIची संलग्न संस्था आहे त्यांच्याकडनं हे दिलं जातं. त्यामध्ये बँकेची सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि त्याच्यानंतरच दिलं जातं. त्यामुळे अन्य कोणतीही व्यक्ती .bank.inचं डोमेन वापरून कोणालाही मेल पाठवू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही बँकेच्या ईमेल ID मध्ये किंवा बँकेच्या वेबसाईटवरती जर .bank.in ही शेवटची वर्ड्स असतील तर ती जेन्युइन आहे हे लक्षात घ्या. आत्ता सांगितलं जसं बँकेची जी वेबसाईट आहे ती www.jsblpune.bank.in अशी आहे आणि बँकेचा ईमेल ID जो आहे तो आत्ता मी हेड ऑफिसचा दाखवला आहे. याच्यामध्ये JSBHO@jsblpune.bank.in. HDFC असेल तर HDFC.bank.in अशा पद्धतीने त्यांचा ईमेल ID असेल. SBIचा तसाच SBI.bank.in अशा पद्धतीने. म्हणजे त्या बँकांनी त्यांचे डोमेन कसे रजिस्टर केले त्यानुसार असतील, पण शेवटचे जे शब्द असतील ते मात्र .bank.in हेच असतील.